ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3 वाचा ऋण परिहार. ज्ञानंबंध हा भाग 4. ओवी आहेत 21 ते 23. आत्मा हा ज्ञानस्वरूप असता त्यांनी दुसऱ्या ज्ञानाने आनंदित व्हावे अशी परिस्थिती नाही असे दृष्टांताने स्पष्ट केल्यावर पुढील 2 ओव्यात ज्ञानदेव विनोदाचा शिडकावा असलेली प्रतिमा रेखाटतात. ज्ञानदेव म्हणतात, आपण पे आपणासी नेणता देशोदेशी, आपणा पे गिवसी हे कीर होय. गिवसणे म्हणजे सापडणे. आपण आपल्यापाशीच आहोत हे न जाणता एखाद्या व्यक्तीने स्वतःला शोधत देशोदेशी फिरणे हे कितपत योग्य आहे. पुढे म्हणतात, परी बहुता का दिया, आपण पे आठवलिया, म्हणणे मी यया कैसा रिझव. दिया म्हणजे दिवस, रिझणे म्हणजे आनंदणे. मग पुष्कळ दिवसांनी आपलीच आपल्याला आठवण झाल्यावर मी मला सापडलो असे वाटून म्हणू लागला की आता मी किती आनंद व्यक्त करू. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानीची आपुली प्रमा, करी तुसे सोहम मा ऐसा बंधू. त्याप्रमाणे आत्मा स्वतः ज्ञानरूप असताना ज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला जाणावे व सोहम म्हणावे हाच बंध आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, आपण तो आहो आपणाच पाशी, परी देशोदेशी हिंडोनिया, नेणपणे कोणी आपणा लागोन, शोधिता कोठोन सापडावा. परी कालांतरी आपणासी साच, आपुल्या ठाईच देखे जेव्हा, तेव्हा म्हणे कैसा लागलो मी हाता, धन्य झालो आता ऐसे मानी. तैसा जेव्हा जीव भ्रमाते सांडोन, घेई ओळखोन आत्मरूप, तेव्हा मुक्त झालो म्हणून संतोष, अहम ब्रह्म घोषे पडे बंधी. सूर्याला किंवा दिव्याला प्रकाशण्यासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. या 2 उदाहरणांनी आत्म्याचं ज्ञानरूपत्व स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव आणखी एक विनोदगर्भ प्रतिमा चितारताना म्हणतात की एखाद्याला बुद्धिभ्रंश झाला व तो स्वतःला विसरला किंवा आपण हरवलो असं वाटलं आणि मग तो स्वतःला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला, तर ते त्याचे वागणे योग्य आहे का? कारण मनुष्याचा देह हा ज्याचा त्याच्या जवळच असणार आहे, त्यामुळे त्याने तो कितीही ठिकाणी शोधायचा प्रयत्न केला तरी त्याला कसा मिळेल? किंवा काही दिवसांनी त्याला कळलं की आपला देह आपल्या जवळच आहे व आपला देह आपल्याला सापडला म्हणून जर तो त्याचा आनंद मानेल तर त्याचे हे सर्व करणे हास्यास्पदच नाही का? वस्तू हरवली असली तर सापडल्यावर आनंद होईल, पण जी वस्तू स्वतः जवळच नित्य आहे ती जर हरवलेलीच नाही तर ती सापडली म्हणणे हे वेडगळपणाचेच ठरेल. तसेच देह जसे जीवाचे स्वरूप असते तसे ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप असते, ते त्याला सोडून राहूच शकत नाही. अशा आत्म्याला अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं ही गोष्टच विपरीत आहे. जीवाची परिस्थिती स्वतःला शोधत फिरणाऱ्या त्या वेडगळ मनुष्यासारखी झाली आहे. आपण स्वतः ज्ञानस्वरूप असताना जीव ते ज्ञान कुठं मिळेल यासाठी ते शोधत फिरत असतो. वास्तविक आपल्याला दुसरीकडून कुठून ज्ञान प्राप्त होईल असे मानणे व ते मिळाल्यावर त्या ज्ञानाची प्रौढी मिळवणे या सर्वच गोष्टी वेडगळपणाच्या आहेत. ज्ञान मिळवायचे नसते तर समरसतेने अनुभवायचे असते. ते दुसरीकडून प्राप्तही होणारे नाही, ते स्वसंवेद्यच आहे. आपणच ज्ञानस्वरूप असताना आपल्याला ज्ञान झाले म्हणून मिरवणे हे म्हणून ज्ञानेश लाघतू आहे, ते ज्ञानपण धाडिले वाये. ते ज्ञानपण वाया घालवल्यासारखेच आहे असे ज्ञानदेवांनी निसंदिग्धपणे सांगितलं आहे. सूर्य, दिवा व स्वतःला शोधणारा माणूस या 3 दृष्टांतांमधून ज्ञानाची जाणीव मावळून ज्ञानमात्र असण्याच्या सहज स्थितीचे प्रभावी चित्रण या ओव्यात ज्ञानदेवाने केलं आहे. म्हणून पुढील ओवीत ज्ञानदेव आपला निष्कर्ष सांगत आहेत की तैसे ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा, करी तुसे सोहम मा ऐसा बंधू. आत्मा ज्ञानरूप आहे असं असताना त्याला सोहम म्हणजे तो आत्माच मी आहे असं वाटणं हाच बंध आहे. आत्मा ज्ञानरूप असताना वेगळिकीने जर त्याला आपली ब्रह्मरूपता जाणवत असेल तर ती ब्रह्मरूपता सोहम हा एक बंधच ठरतो. कारण आपण ज्ञानी आहोत ही जाणीव
सूक्ष्म रूपात त्याच्या ठिकाणी राहत असते. असे हे ज्ञानबंधाचे स्वरूप स्पष्ट केल्यावर पुढे ज्ञानदेव मोक्षाचे खरे स्वरूप स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.